तर सर्वांना माहीत होतं मी बारामतीला आलो इकडं फॅमिलीकडे. तर मग लगेच जाणार होतो वापस. उभ्या उभ्या भेटण्यासाठी आलतो मी, की बाबा अचानकच ते मला तुम्हाला सांगतो करमलं नाही. आणि ओमची पोरांची लय आठवण आली म्हणून मी पुण्यातनं निघलो. सकाळी व्हिडिओ टाकला तुम्हाला की ओम स्वप्नात आलता, पाणी मागत होता असं वगैरे काय. ते गोखलेलं दिवसभराचं तुम्हाला सांगतो रात्री स्वप्नात आलं, मनच लागलं नाही पुण्यात. मी लगेच गाडी धरली आणि पहिलं बारामती गाठली. आल्यानंतर तुम्हाला सांगतो फॅमिलीला भेटलो, छान वाटलं. पण तेवढ्यात काय झालं, आता पांडू, पूजा आणि दाजी हे तिकडं जागरणाला गेलते मावस भावाच्या मुंबईला. ते तिकडनं आल्यानंतर आता झालं काय बघा, की आपल्या सुट्टीची लग्नाची तारीख धरायची या तिथं की फिक्स. आणि ती मे मधली धरायची. आता म्हणजे 3 महिने राहिलं. आता एप्रिल, जून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. हां मार्च एप्रिल 2-3 महिने. हा 2-3 महिने राहिले या. कुठल्या महिन्यात धरायची ती काय कन्फर्म नाही, पण मे महिन्यात म्हणतात ते. मग त्यासाठी आजचं नियोजन होतं की बाबा तारीख धरायची. पण झालं काय ॲक्च्युली, की या काही कॅन्सल झालं. कसं काय झालं सांगतो. आणि आज मी निघालोय पुण्याला. जाताना तुम्हाला सांगतो पोरांना थोडा खाऊ आणून देणार, प्रियंकाला काय गोष्टी सांगणार आणि मी निघणार आहे. मग रात्री तुम्हाला सांगतो मावस भाऊ तिकडनं गडचिरोलीहून इकडं चॅप्टरने आला. तो बाहेर सोलापुरात आला आणि रात्री मला कॉल केला की बाबा आम्ही येतो. तर मावस भाऊ म्हणत होता त्याच्या गावी आपण कार्यक्रम घेऊया. म्हणलं नको. आणि दाजी म्हणत होतं जिंतीला घेऊ आमच्या घरी. मग ती पण तुम्हाला सांगतो तिथं पण नको म्हणत होते. मग ठरलं कुठं, की नवरदेवाच्या घरी म्हणजे सागरच्या घरी. म्हणजे 1-2 कार्यक्रम तर तुम्हाला सांगतो जिंतीत झालेले आहेत, म्हणजे बहिणीच्या घरी झाल्यात. मग एक कार्यक्रम आपला लास्टचा कार्यक्रम आहे हा, की तीच धरायचा आणि डायरेक्ट त्यावर लगीनच. मग अशा हिशोबाने सागरच्या गावी घ्यायचं ठरलं. ओके डन वगैरे झालं. पांडू इकडनं मावस भावाला बोलला, इकडनं मी, ताय, दाजी रातभर तेच आमचं चालू होतं. पण अचानक तिकडनं निरोप आला मावस भावाकडून की सागरच्या मम्मीला अडचण आहे. अडचण म्हणलं. मग दाजी म्हणलं आता मी समजायला सांगून ठेवलंय गावात की बाबा तिकडं जायचं हे ती. मग अचानक असं म्हणल्यावर कसं व्हायचं. मग आता मुलीच्या सुट्टीच्या पण आजी आजोबाला आणि तिच्या चुलत्यांना पण रान घर बघायचं. पुरीचं गाव, ज्या गावात पोरगी आयुष्यभराची द्यायची, 7 जन्माचा जोड आहे, ते गाव तरी बघायला नको का, घर किंवा रान कसं आहे काय, फक्त आम्हीच बघितलेलं आहे. त्या हिशोबाने तिथं ठरलं. पण ते अडचण आल्यामुळं कालचं सारं अचानक कॅन्सल केलेलं आहे. दाजी म्हणलं असू दे, असं काय अजून 2-3 महिने टाईम आहे म्हणलं. मग काय पुढल्या आठवड्यात नेक्स्ट वीकमध्ये करू, नाही तर पुढल्या मंथमध्ये करू, जमतंय म्हणलं. मग पुढल्या आठवड्यात धरायची ठरली तारीख. मग आता कधी काय. आणि भावाला पण जरा थोडं काम आहे सोलापुरात त्यांचं पोलीस स्टेशनचं, कारण तो तिथंच आहे ना ड्युटीला. मग आता काय होतंय काय माहीत. मग म्हणलं आता माझं तर काही इथं काम नाही. मी उभे मुलांना भेटायला आलो, फॅमिलीला जायचं होतं. पण दाजींच्या शब्दावरती थांबलो होतो. दाजी म्हणलं होतं काय गोष्टी बोलायच्या महत्त्वाच्या, ती मी पण काही जास्त बोलू शकत नाही. पांडू नाही, तात्या नाही, कोण नाही, ते तुलाच बोलायला लागते ना, म्हणून मला थांबवलं होतं. पण हे काय गोष्टी प्रॉब्लेम आल्यामुळं थांबल्यामुळं कॅन्सल झालेलं आहे. आणि मी माझं पुण्याला चाललेलं आहे. आता पुण्याला जायचं आहे. आता मग कोणाला जावं वाटत नाही बरं का, पण काय करता, जावं लागतं या. आता ओम तर आल्यापासून पाठीमागं लागलाय की बाबा पप्पा सायकल सायकल. मला पोलीस लाईट कसली पोरांच्या सायकलीला बघितली ती गोखतच झोपीत. पण म्हणतंय काय काय म्हणतंय सांग. सायकल गाडीवर जाऊन बसले. अजून काय म्हणतंय, मला खोकला आलाय सांग, बोल. तेच की ते कसले पोलीस लाईट आहे ते घ्यायचे आणि सायकल. दुसरं काय एवढंच मागतोय आल्यापासून. ते आल्यापासून नुसतं एकच लावलंय मला, पोलीस लाईट आणा. रात्री गेलतो लाईट आणायला, पोलीस लाईट दळणं टाकली तसंच गेलतो. पण ते काय कुठल्या दुकानात भेटली नाही. ती बारामती आतमध्ये भेटन म्हणजे मार्केटला. तर त्याला आता मी घेऊन चाललोय. त्याला तसली पोलीस लाईट ब्ल्यू, रेड आणि व्हाईट अशा 3 लाईटी असतात. 280 रुपये किंमत आहे. ऑनलाईन बघितली मी. तर ती त्याला घेऊन देतो, नादी लावतो. आणि पेमेंट झाल्यानंतर त्याला एक सायकल छोटीशी घेऊन देतो.
ठेवत नाही सायकल, सायकल घेतली की मोडतं बघा. दगड हाणतात आता लगे राधू आली जवळ की राधा म्हणले ठीक आहे म्हणले, त्याला ती सायकल घेणार आणि मला काय घेणार. म्हणले काय पाहिजे बाळा तुला. म्हणले मला दप्तर घ्या. दप्तर. तिचं आल्यापासून शॅकवर बॅगवर तिसले टप्पू आहे. चांगली बॅग आहे तरी मागतेच आहे. असं म्हणलं तुला पण घेतो म्हणलं. डुग्याला म्हणलं तुला काय घ्यायचं. काहीच नाही. तुला काय घ्यायचं. काय नाही. हां घेऊ घे काहीतरी. बरं असं ही फॅमिली सकाळी तुम्हाला सांगतो म्हणजे मी आलतो त्या टायमिंगला आई होती इथं सोबत हे ते. पण माझं म्हणणं काय आहे की आता आईने कुठं तिकडं वरचं बघायचं खालचं बघायचं, आईला पण डिस्टर्ब नको म्हणून मला वाटतं की माझ्या मेहुणीला इकडं बोलून घ्यावं. मग हिच्या बहिणीला राहीन इथं एक महिनाभर राह म्हणलं, महिना 2 महिने राहीन की. महिनाभर. मग थांब म्हणावं इथं काय तुला. ते तुम्ही नाही काय करू तर जबाबदारी कोणाला पडायची हा कधी झालं तर. समजा इथं जवळचं जवळ पोर आहे ती सागर आहे, शंभू आहे, ही या गाडी या मोठी आहे बारकी आहे समजा आहे की. म्हणून तिला इथं बोलवायचं या. आणि मी तिला मध्येच म्हणलं की बोलव इथं मी चालू पुण्याला, तुम्ही दोघे जण एकामेकीला सोबतीने राहचा कमी जास्त त्या दिवशी चालतंय. तिकडनं पैसे पाणी मी गेली पाठवतो. माघारी. किराणा आत्या पण म्हणलं होतं किराणा आहे आज घरात, ठेवलं ते. भाजीपाला आहे समजा जिथल्या तिथं. मी तपलं ते रूम रेंट वगैरे लाईट बिल समजा, ट्युशनची फी ती बस दुधाचं समजा भरतोय ना. माझं मी बघतोय, तुम्हाला काय फक्त खायचं आणि करायचं. मग हे सोबत तुम्हाला सांगतो तिची बहीण आली तर तिला कर म्हण, माझी जास्त आठवण येणार नाही तपलं ती लागन तिच्या नादी. जास्त आठवण बघितलं का का तिकडं. म्हणजे कसं थोडं इमोशनल होऊन बसते. मी नसलो ना एकटीच बसते, मग दारात बस इथं बस इकडनं तिकडनं अशा गोष्टी होतात ना. म्हणून त्यामुळं तुम्हाला सांगतो जरा थोडं रमून जाईल. मग तिच्या बहिणीला बोलव म्हणलं. बोलवते ना तिला म्हणा ये. नाही येत ते दाजी लागत का काय माहित विचारायला लागेल. रात्री फोन आणता पण तुम्ही फोनवर बोलत होता. मग मी तर म्हणलं बोलव राहा. तुला काय घ्यायचं इकडे ते बोटे घालून इथं येऊन सांग काय पाहिजे. चल लवकर चल लवकर. मला घातलाय बाहेर. आला का हो का आला बघा इकडे. चल पप्पा आता पुण्याला चालला. इथं येऊन सांग. तेल नाही लावलं डोक्याला. त्याने गन पावडर केलाय त्याने हाताने गन पावडर केलं बाबेन माझ्या आणि माझ्या संग आंघोळ केली. हा काय पाहिजे तुला सांग. पोलीस लाईट कसली असते ती. दादासारखे वय. आणि दुसरं काय अजून अजून सायकल. सांग की लवकर काय काय पाहिजे. त्याने चाललोय मी. त्याने मला 2-3 गाणी म्हणून दाखवली शाळेत. गाणं म्हणून दाखव बरं एखादं पप्पाला चिमणी म्हणून दाखव मग सायकल आणतात. मन लगेच नेतो तुला. चल मग आधी गाणं म्हणून दाखव चिमणीचं. लय चल भारी म्हणत होता. मी भांडे घासत होते ना मग नाचून म्हणशील काय. शाळेतच का म्हणत नाही मग. लय मोठे मोठे गाणी पाठ केलेत त्यांनी. आणि आपा आलं तर सकाळ सकाळ आणि दुग्या मावला आणि राधूला घेऊन तिथं बुजबावीला गेले तर म्हणजे तिकडं देवाला गेले तर दर्शनाला नटून फेटून ते तिकडे गेले तर. चला जास्त उशीर न घेता मी माझ्या तयारी लागतो. बॅग वगैरे ते भरतो आणि आपलं बारामती टू पुणा गोईंग. परत बघू कधी माघार यायचं काय. तुम्ही ब्लॉग बघत राहा. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न पडला की बाबा पुण्यात मी काम काय करतोय. मी व्हिडिओ तिथले बरेच काढलेले आता ती मी तुम्हाला दाखवतो पुढल्या व्हिडिओमध्ये. आता पुढला व्हिडिओ येईन तो डायरेक्ट मी पुण्यात काय करतोय आणि कुठं आहे आणि माझं काम काय हे तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट. चला तर हे बारकं आमचं. आता ह्याला पण शाळेला टाकायला लागेल मला. चला आता वरच्या घरी जातो. थोडी गाडी घेतो. ह्याला गाडी आणून देतो आणि मी पुण्याला निघतो. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये बघा मी कुठे कुठल्या एरियात आहे. आणि बरेच फॅनचं पण कॉल येतात दादा या इकडं भेटायला या त्या एरियात या इथं असं तसं. पण मी कुठंही कोणाकडे जाणार नाही कारण मी जरा थोडं माझ्या ह्याच्यात आहे टेन्शनमध्ये. म्हणून मी काही एवढा हॅप्पी नाही की कुठं जावं. मस्त तुम्ही प्रेमाखाते बोलवता पण नको माझ्यामुळे कोणाला त्रास नको किंवा कोणाला इच्छा नाही सध्या मला कुठं जायची. मी आणि माझा एक जीव सदाशिव
एवढं चालेल. तर चला बाकीचं पुण्यात मी काय करतो काय ते ब्लॉग बघण्यासाठी पुन्हा ब्लॉग पण तुम्ही बघा. निघतो आता बराबरी करतो. चल गाडी आणायची ना तुला. चल हा चला चला आता ह्याला गाडी आणतो मित्रांनो जातो मी.